परभणी जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानदारांकडे असलेल्या ई-पॉश मशीनचे सर्व्हर मागील अनेक दिवसांपासून डाऊन होत आहे। त्यामुळे धान्य वाटप करण्यास अडचण निर्माण होत आहे। परिणामी राशन दुकानदारांना लाभार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे। जिल्ह्यातील अनेक गावात या कारणामुळे राशन दुकानदारांना लाभार्थ्यांकडून अयोग्य भाषेत शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केल्याचा प्रकारही घडला आहे। त्यामुळे सदर ई-पॉश मशीन शासनाने जमा करून घ्याव्यात यासाठी 5 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील राशन दुकानदार संघटनेकडून तहसील कार्यालयासमोर आंदोलन करीत तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले। यावेळी जिल्ह्यातील राशन दुकानदार संघटनेचे सुभाष यादव, जिल्हाध्यक्ष परभणी मोहम्मद आसिफुद्दीन काझी, जिल्हा उपाध्यक्ष मारुतराव खटिंग, जिल्हा कोषाध्यक्ष RN पठाण, जनरल सेक्रेटरी नारायण वाघमारे, जिल्हा सचिव पवन बनसोडे, तालुका अध्यक्ष शेख मुनीर मोहम्मद हनीफ, तालुका अध्यक्ष सुधाकरराव देशमुख, शहराध्यक्ष परभणी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता माबूद खान, परभणी। परभणी तालुका रेशन दुकानदार संघटनेच्या वतीनं रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष यादव व परभणी तालुका अध्यक्ष पवन बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज परभणी तहसील कार्यालयामध्ये ई-पॉश मशीन जमा करीत आहोत। माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन ही ई-पॉश मशीन जमा करण्याचे कारण असे की गेली 1.5 महिन्यापासून सर्व्हर कंपनीचे फार अडचणी निर्माण होत असल्यामुळं आम्हाला रेशन दुकानदार यांना शिधापत्रिका धारकामार्फत पूर्ण शिवीगाळ करण्यात येते, हुज्जत करण्यात येते की तुम्ही आम्हाला का धान्य देत नाहीत आणि वेळोवेळी हे शासनाच्या मार्फत सुद्धा या ई-पॉश मशीन संदर्भात सर्व डाऊन झालेलं असल्यानं कुठल्या प्रकारे ठोस निर्णय न घेतल्यामुळं आज आम्ही तहसील कार्यालय या ठिकाणी हे सर्वच्या विरोधामध्ये मशीन आम्ही जमा करत आहोत। धन्यवाद। महिन्यापासून हा प्रश्न निर्माण झालेला आहे। वाटप केंद्राचे प्रमुख आहे कसल्या प्रकारे असताना माझे तर जनतेला विनंती आहे, आव्हान आहे की यांची कसल्या प्रकारची झाल्या नाही ही सगळी चूक महाराष्ट्र शासनाच्या सर्व डाऊन केल्या याची चौकशी CBI तर्फे झाली पाहिजे। डाऊन करण्यात आले का एवढं मोठं तंत्रज्ञान विकसित झालं असताना आज 1.5 महिन्यापासून जे सर्व्हर डाऊन काय याची खरं चर्चा झाली पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे। मग यांना सर्वसामान्य माणसाला राशन द्यायचं नाही का? तर राशनचा निधी वर्ग केला आहे, हे सुद्धा अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे। यामध्ये सुद्धा आपण लक्ष घातलं पाहिजे। पण हे सर्व जे शिधा वाटप केंद्राचे प्रमुख उपस्थित झालेले आहे की कित्येक वर्षापासून सर्वसामान्य माणसाची सेवा करण्याचंच काम केलेलं आहे। आज यांना कसल्या प्रकारचे प्रदर्शन असताना सुद्धा एक समाजसेवा या भावनेने हे लोक काम करत आहेत। खरं तर हे चांगलं काम असताना सुद्धा या सर्व्हर डाऊनच्या नावाखाली यांच्या डोक्यावर खापर फोडण्याचं काम शासन करत असेल तर या शासनाला शासन करण्याचा अधिकार नाही। आमची विनंती आहे शासनाला सुद्धा या माध्यमातून म्हणजे मागचे 1-1.5 महिन्याचं राशन वाटप राहिलं असेल त्याला एक्सटेन्शन देण्यात यावं आणि कमीत कमी 1 महिन्याचं तरी एक्सटेन्शन याच्यामध्ये देण्यात यावं। राहिल्या राशनाला सोयीस्कर होईल अशा प्रकारे मागणी आहे। परत एकदा आमचं एवढंच म्हणणं आहे, एवढं तंत्रज्ञान विकसित झालं असताना सुद्धा त्याच्यामुळे डाऊन करण्यात आलेलं आहे। याच्या मागचं काय राजनीती आहे, याच्या मागचं काय राजकारण आहे हे शासनानं जाहीर करा। आमच्या सर्वसामान्यांचं अत्यंत नुकसान होत आहे, म्हणून ह्या मशनी डबड्या मशनी शासनानं जमा करून वेळोवेळी राशन दुकानदारांना धान्य पोहोचावा बिना मशनीचं आणि ते गरिबापर्यंत पोहोचन ही माझी इच्छा आहे। धन्यवाद।